नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आज भाई हॉस्टेलमध्ये जास्तीच ऊन पडले. इकडे बघा, जाम ऊन पडले. डोलं समजू शकता. पहिली बार ऊन पडले इथे. कोणी घेतले भाई मॅगी बनवी, पार्क चटणी बनवले. ही सकतो नाही घेतले. सकतो मॅग्या बिग्या खाते. या मॅगी सारखाच झाले तू. आज बघा ऊन पडले मस्त. वाव. आता चालले आम्ही कॉलेजला. आज आमचं लेक्चर 12 वाजता आहे. सर्वात जास्त लेट आहे आणि सुटणार पण लेट आहे. 7 वाजून 10 मिनिटात सुटतं. 12 ते 7 पर्यंत लेक्चर आहे. 3 लेक्चर आहे. पहिलाच लेक्चर फिजिकल हेल्थचं. असं वाट लागतं त्याच्याने. नुसता घाम फुटतं, म्हणजे घाम घालतं सर बरोबर. फॉर्म असं घेतं ना, सकाळू वैताग येतं उठल्या होट नुसतं सुकतात थंडीमध्ये. लिब्बाम भीती बनला तरी ते सुकतात. ऊन असा पडले ना आज, काय माहीत अचानक काय भूत लागले उन्हाला. तर डायरेक्ट समोरचाच सूर्य येतं डोल्यावर. जाम गोरा दिसत असेल ना. मी गोराच आहे तुमचा पाऊस. युनिव्हर्सिटीला इथं नाही, आपलं मागे लेक्चर आहे. तुम्हाला सांगितलेलं ना, फिजिकल एज्युकेशन जिम असते तिथं. कॉलेज एरिया असतो तिथे. 5-10 मिनटं बाकी आहेत. लवकर जाता. 1-2 मिनटं तरी लेट झालो सर, ॲब्सेंटी लावतं. म्हणून एवढा 5-5 चाललं. त्याला पोचता नंतर भेटतं तुम्हाला डायरेक्ट. फिजिकल हेल्थचा असं आहे एरिया इथं. इथं ते बाण वगैरे मारायचं असतं ना, तसं आहे. तर पूर्ण मिरर आहे, मॅट्स वगैरे. इथं काय आहे माहीत नाही मला. मॅट्स इथं पण या पूर्ण भिंतीवर यायचं वाटतं. आणि बाकी इकडं काहीतरी आहे. म्हणजे बराच मोठा स्पेस आहे. धावायला लावतात पहिला आल्या 5-7 राऊंड. टाका निघतो. धावत नाही ना कधी जास्त, सवय नाही. इथे यो तो बोला खेळतो ना आपण आता बॉलवर, तो एरिया आहे. इथं पण आहेत ते वन करून ठेवलेत. एक खेळतात इथं असं आहे. आणि लगेच यो एरिया आणि इथं लगेच जिम. असं जिम एरिया असाच आहे सरळ एकदम. तुम्हाला दाखवलेलं मी. मशिनी आहेत तिथे पण त्या आपल्या कामाच्या नाही आहेत. असा विषय. जाम जुन्या मशिनी आहेत आणि सर्व म्हणजे असंच आहे अंडर. आपली जिम आहे ती भारी आहे. आज मला जिमला पण जाईन मी. लगेच लेक्चर झालं जिमला जाऊन. पहिला 7 वाजता लेक्चर सुटल्यावर पहिला जिमला, नंतर जिमवर येतो. लेक्चर झालेला आता आमचा फिजिकल एज्युकेशनचा. रस्ता इकडून आहे. फिजिकल एज्युकेशन का फिजिकल हेल्थ? फिजिकल एज्युकेशनचा लेक्चर झालेला आहे आमचा PT म्हणजे. इथं बघा डोंगराव चाललं. ही आमची युनिव्हर्सिटी आहे. इथं लेक्चर होता इथं आणि इथं युनिव्हर्सिटी आहे. तर आम्ही डोंगरावाला चढून चालल्या. हा रस्ता आहे तरी पण आम्हाला इथून चढायचं आहे. अशी पोरात तर मागून आहे का रस्ता बघू. चला आता बघू आहे का रस्ता. नाही आईच जमले इथं. अख्खा ह्यो पाईप आहे, यातून पाणी येत असेल. तो पाणी जमले याच्यावरून समजून जायचं टेम्परेचर किती कमी असेल. बरफ झाले, परत्या पाण्याचा बरफ झाले. आई मेहनत करून आलो. युनिव्हर्सिटीच्या मागे ग्राउंड भेटला. काहीतरी शोधलं आम्ही. दुर्गेश खेळायला येशील का नाही इथे? मग भाई फुटबॉल तुला एंट्री कोण देणार आहे? भाई आलतो आम्ही आता इथं अड्ड्यावर. इथून हे घेतलं, आम्हाला आवडतं. काय बोलतात? बकेट्स बोलतात. काहीतरी 75 रुपयाला भेटतो. पण पोट भरतो. याच्यात ब्रेड असतो आणि चीज असतो वरून. आणि हा गरम असतो, म्हणजे गरम करून देतात. तो लागतो भारी. तर खाता आम्ही. पोरा गेल्या नवीन फिक्स प्राईजमध्ये. त्यांना ॲप्रो आणि कॅप्स घेऊन दिल्या आणि आम्ही इथं आलो. भूक लागली आम्हाला. ब्रेक आहे 2 तास. आता नेक्स्ट लेक्चर आमचा डायरेक्ट 3:15 वाजता आहे का 3:45 वाजता काहीतरी आहे. तोपर्यंत आम्हाला ब्रेकच आहे. मग आता जाऊन कॅन्टीनमध्ये बसून थोडा वेळ. आता इथं जात खात जाऊ. ओल्ड इज गोल्ड. काय गाडी आहे भाई. ओल्ड आहे पण गोल्ड आहे. आम्ही तर स्नॅप काढता. गाईज आता आम्ही चाललो आहे बिल्डिंग नंबर 1ला. आमचा लेक्चर आहे.
कुठला लेक्चर आहे माहिती आहे का? हिस्ट्री ऑफ रशिया. दुसरा लेक्चर आहे. 2 तासाचा ब्रेक होता. जाम मोठा ब्रेक होता. कंटाळलो ब्रेकमध्ये पण. एवढा मोठा ब्रेक होता. चला आता हवा चालली मस्त. 25 मिनटं बाकी आहेत. लवकरच जाऊन बसू लेक्चरला. आपण भेटतो तुम्हाला डायरेक्ट नंतर लेक्चर झाल्यावर. तर दाखवता आला तर लेक्चरमध्ये दाखवतो थोडाफार. लेक्चरमध्ये कधी सर्व असतात म्हणजे 101 to 105 5 बॅचेस असतात. त्याच्यात म्हणजे प्रत्येक कंट्रीची पोरं असतात. तशी आमची 102 आहे. आमच्या ह्याच्यात फक्त इंडियन्स आहेत. 101 सुदान आहेत, 102 म्हणजे आहेत वेगवेगळ्या कंट्रीतले आहेत. सर्व आहेत लेक्चरला, सर्व बसतात एकत्र. फक्त लेसनला वेगवेगळे बसतात. कॉफी घेतली आता. भाऊ कशी लागते. जिमला जायचे आता. 3रा लेक्चर कॅन्सल झाले. आणि कॉफी विथ ब्लॅक कॅफी नसतं. आणि मग जिमला जाऊन बॅक बायसेप मारता. चला पण मध्ये चार्जिंग कमी होतं. जिमला बॅक बायसेप मारतो. आणि मशीन मारली. काहीच जस्ट आमचा वर्कआउट झालेला आहे. आणि आज न्यू मेंबर आला वर्कआउट करायला. ते काही आणि पण जिम लावली पाहिजे आता. 1 2 3 4 5 जण झाले आम्ही सध्या. आम्ही 5 आहे. वेदांत, तो वेदांत, दुर्गेश, तू ना मी 5 जण आम्ही वर्कआउट करता. म्हणजे एक साथ नाही करत. कोणी कधी बॅक बायसेप मारतं, वेगवेगळे चेस्ट ट्रायसेप मारतं. प्रत्येकाचा वेगवेगळा वर्कआउट आहे. मी तर सिंगलच करतो सध्या. कारण का भाई आपला कसं वर्कआउट हेवी असतं म्हणून जरा सिंगलच करता. जास्त शूट नाही करत मी वर्कआउट करताना. कारण की वर्कआउटवरच कॉन्सन्ट्रेट करता. आणि वर्कआउटच्या टायमाला वर्कआउट. आणि नोव्हेंबर आहे म्हणून जरा पहिला महिना आहे ना इथं, म्हणून जास्त अंगावर घेत नाही. डिसेंबरपासून अजून तगडा विंटर प्रोटीन टाकता एक. आणि मस्त डाएट वगैरे चालू करता. तुम्हाला रुटीन दाखवीन. एकदम खतरनाक रुटीन बनवीन. बघा फक्त थोडं दिवस थांबा फक्त. असं बनवता बघा. मी या बँकेत पण अकाउंट ओपन केले काल. इथं मी 2 बँकेत अकाउंट ओपन केलं आहे. कामा येईल असा काहीतरी. एक सरकारी, एक अशी बोलतात ना ऑल ओव्हर, तसं काहीतरी आहे सी. मला एवढं नाही माहिती. केलं ओपन असा विषय. आणि आता शॉप नसतं इथं. जसं मी तुम्हाला दाखवता आपला पेत्रोचका आणि ग्लोबस 2 असतात तसे सुपर मार्केट. त्याच्यातच असतं. स्टॉक केलेलं असतं इथं. तर आपल्या अर्थाने चिकनचं दुकान वगैरे, मटनचं दुकान वगैरे सर्व स्टॉक केलेलं असतं. आणि इथं मटन भेटतं काहीतरी 1100 का 1200 रुपये किलो. बकऱ्याचा मटन. बकऱ्याचा मेंढ्याचा असतो वाटतं तो. पण बोलतात बकऱ्याचा. मेंढ्याचा पण बोलतात, बकऱ्याचा पण बोलतात. पण भेटतं 1100 का 1200 रुपये किलो भेटतं. असं तो पण खाऊ कधीतरी मन झाला तर. कारण की इथं थंडी आहे ना, थंडीत गरम खायला मजा येते. गरम खाल्ला ना बॉडी बरोबर म्हणजे मेंटेन राहते. नाही तर मग थंडीत थंडा खाला ना मग तब्येतीवर नुकसान होतो. थंडीत गरम खाला ना बॉडी आपल्याला साथ देते बरोबर. असा विषय. आता आलो आम्ही ग्लोबसमध्ये. अंड्यांचा ट्रे घेता अख्खा. आणि अख्खा बनवतो आज एकच. थोडा प्रोटीन खाता आज. चिकन घ्यायचा विचार होता, नंतर ठरवला चिकन आज बनवत नाही. इच्छा नाही म्हणून अंडी घेता. अंडीच बनवता. मजा येतं अंडी खायला. कारण की ती आपल्याला प्रॉपर बनवता येतात. आवडचा विषय आहे. काहीच आता आम्ही दूध आणि अंडी घेऊन चालल्या आता रूमवर. अंडाकडी बनवायचा विचार आहे. आता रूमवर जाऊन भेटतो डायरेक्ट काय बनवतात. प्लॅन डायरेक्ट असा सडनली चेंज होता. एक सांगते या, एक सांगते त्या. ज्या पटल तब्येत खराब झाली काही. सगळ्यांची तब्येत खराब झाली. कोणची तब्येत खराब झाली. माझी वेट वगैरे. हां वजन. म्हणजे वजन जाम कमी झाले. माझा आज केला 70. डायरेक्ट परफेक्ट 70 आहे. 5 किलो वजन कमी. फाटले वजन कमी झाले माझा. बारीक दिसतं, जाम बारीक दिसतं. असं वाटत नसेल पण जाम बारीक दिसतं. चव्हाण एक कांड केले. कांड म्हणजे मुद्दाम केली होती की ट्रिम केली. 3 नंबर मारला डायरेक्ट. लढाचं कारण असं का मी कांदा सोडला. कांदा कापला बी नाही. काही कामा नाही करत ना काय नाही. मी माझं झाला बी. दुसरा त्यांना जेवायला गिफ्ट देतो भाई. पोरी देतात जेवायला स्टार वाजताला.
असाच तार असता ना आम्हाला इथं बनवायला लागतो. काय रे दुर्गेश, दुर्गेश किती मेहनत करतो अंडी सोलायला, आम्हाला अंडा कढी बनवायची. त्यांना समजत नाही इस बार हम बहुत टेस्ट, त्यांना जेव्हा हातात भेटतो बनवून. काय बोलायचं, अंडा कढी बनवले भाई. अंडी कुठं गायब झाली अंडी, या आहेत ना. नुसता रस्ता असतो, नुसता रस्ता भाई. इथं कसं वाटण बिटण नसतो, याच्यात भात आहे. तर अख्खा पसारा पडले. यो आमचा नवीन रूम आहे. यो आम्ही सेम कलर घेतले आणि थोडा मोठा आहे, म्हणजे बराच मोठा आहे. तुम्हाला आता दाखवेल. रात्री सेट करायचं आहे आम्हाला, सेट केल्यावर दाखवेल नीट प्रॉपर. अख्खा भरला ना अख्खा एक जागेवर त्याच्या तो बरोबर होत. जेवून घेऊ मस्त आणि मग थोडा वेळात रूम क्लीन करू. स्पायडरमॅन आले हो. हे बघा भाई अभ्यास करायला लागले पोरा इथे. इकडे भाई झोपले वेगळाच, इकडे वेगळाच चालले. आता रात्रीचे 3 वाजलेत ना. आम्ही हे बघा पापड पूजित घेतल्या, रोटी मेकर मध्ये पापड मध्ये घेतले. दुर्गेश आले पापड घ्यायला रात्री 3 वाजता. झोपा बिपा 2 वाजल्या, एवढं पण वाजल्या. पण वाजल्या ना भाई, इंडियामध्ये 4:30 वाजल्या. 4:30 वाजता तू पापड खातोय. मी दुपारी झोपलेलो ना. काय बोलायचं, दुपारी कुठं झोपलं तू? लेक्चरला पण गेलो, मला लेक्चरला गेलेलो भाई. तर आमचा खाऊन पिऊन झालेला आहे, कांड झालं एक, तो जाऊ द्या सांगितलं नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.